तर आपण लेसन सुरू केलं आहे दुसरा वर्ग समीकरण आणि या वर्ग समीकरणामध्ये आपण वर्ग समीकरण सोडवण्याच्या पद्धती पाहत होतो आणि वर्ग समीकरण सोडवण्याच्या पद्धती पाहत असताना याच्यामध्ये आपण पहिली पद्धत आहे अवयव पद्धत त्याच्याविषयी आपण काल बघितलं. आज आपण काय करूया तर सराव संच 2.2 मध्ये सराव संच 2.2 मध्ये आपल्याला जे अवयव पद्धतीने दिलेली असणारी उदाहरणे ते आपण सोडवणार आहोत. लक्षात ठेवा परीक्षेला ही पद्धत सगळ्यात महत्त्वाची आणि या पद्धतीने आपल्याला उदाहरण सोडवता आले पाहिजे त्यात विषयच नाहीये. ठीक आहे. याच्यात आपण काय करणार आता पहिलं उदाहरण खूप सोपं आहे ते तुम्ही करू शकता. दुसरं पण करू शकता, तिसरं पण करू शकता आता आणि चौथं पण करू शकता. आपण काय करू 5वं 6वं आणि 7वं उदाहरण या ठिकाणी घेऊया. ठीक आहे. चल मग आपण काय करू बोर्ड ओपन करू. बोर्ड ओपन कळतं काय करायचं आणि काय करायचं कसं करायचं ते आपण करतो. ठीक आहे. चला तर या ठिकाणी बघा याच्यात मी आता काय करणार आहे 5वं उदाहरण घेणार आहे. काही लोकांनी ते प्रयत्न करून पाहिलं करून बघितलं बरोबर आहे. त्यांनी ते प्रयत्न करून पाहिलेलं आहे. त्याच्यातलं 5वं उदाहरण बघूया. 5वं 6वं 7वं तीन उदाहरण घ्यायचे आपल्याकडं थोडासा वेळ कमी आहे तरी पण आपण घेण्याचा प्रयत्न करूया. एक तरी का होईना आपण उदाहरण झालं पाहिजे. बघा ते उदाहरण काय आहे. 5वं उदाहरण आहे तुम्हाला दिसतो ना बस जाऊ तर या ठिकाणी 5वा आहे सराव संच 2.2 जो की अवयव पद्धतीवर आहे. डोक्यात सेव्ह करायचं. अवयव पद्धतीवर आम्हाला एकच सराव संच होता 2.2 अवयव पद्धतीवर आधारित होता 2.2. त्याच्यानंतर पुढच्या जे दोन पद्धती आहे त्या दोघांवरती सुद्धा काय केले दोन सराव संच घेतलेले. समीकरण काय सांगू शकता का 2x चा वर्ग - 2x अधिक हाफ सांगितलेल्या पद्धतीने काय करायचंय आपल्याला पहिली गोष्ट पहिलं समीकरण हे आपल्या कोणत्या रूपामध्ये असलं पाहिजे सामान्य रूपामध्ये असलं पाहिजे. सामान्य रूपामध्ये असलं पाहिजे कोणत्या रूपात असलं पाहिजे काय सामान्य x वर्ग या रूपामध्ये आपलं समीकरण असलं पाहिजे. या रूपावरचं समीकरण असलं तर आपल्याला काय करता येतं त्याला सोडवता येतं. अवयव पाडताना काय करायचं या रूपात समीकरण लिहायचं. लिहिल्यानंतर काय करायचंय या a आणि c चा गुणाकार करायचा. a आणि c चा गुणाकार म्हणजे 2 गुणिले हाफ करणार. सांगा बरं 2 चा हाफ किती होतं 2 चा हाफ किती होतं बाबा 2 चा हाफ किती होतं सर 1. या 1 चे अवयव पाडायचे. बरं आता काय करायचं 1 चे अवयव पाडायचे. 1 चे अवयव कसे पाडायचे 2 आले पाहिजे. 1 2 बरोबर आहे 1 आणि 1 2. ओके. पहिलं a आणि c चा गुणाकार केला गुणाकार आला 1. त्या गुणाकार 1 चे असे अवयव घ्यायचे ज्याचा गुणाकार 1 आला पाहिजे आणि बेरीज -2 आली पाहिजे. आता इथे मायनस आले लक्षात ठेवा. जेव्हा गुणाकार धन असेल याचा अर्थ मुळे दोन्ही प्लस येणार किंवा दोन्ही मायनस येणार. आता प्लस येणार का मायनस येणार ठरवतं तुमचं b ची किंमत. b ची किंमत मायनस आली. b ची किंमत काय आली मायनस. म्हणजे 100% आपल्याला या ठिकाणी व्हॅल्यू बघून काय घ्यायचे मायनस घ्यायचे. म्हणजे आपण हे 2 ला काय लिहिणार आता -1 आणि -1 लिहिणार. काय लिहिता येईल त्याला 2x चा वर्ग -1 2x ला काय लिहायचं -1x -1x कोण लिहिलं हे b ची किंमत दिला बरोबर आहे. हा मग याला काय करायचं प्लस हाफ बरोबर. आता याच्यात 2 जोड्या तयार झाल्या. किती जोड्या तयार झाल्या 1 तयार झाली 1 तयार झाली. याच्यात काही कॉमन निघतं बघा आणि कसं कॉमन कॉमन निघतं दादा हो येते बघा याच्यात x कॉमन निघतं दोघांमध्ये पण बरोबर आहे. आणि बघा याच्यामध्ये x कॉमन निघतं आणि मला वाटतं 2 वर कॉमन आपण काढू शकतो. इथला x कॉमन काढला कंसामध्ये x राहिला कंसामध्ये काय राहिलं x राहिला. ठीक आहे एक मिनिट
हे बघा हा 2 पण कॉमन काढता येतो, x पण कॉमन काढता येतो. कंसामध्ये काय राहिलं इथे राहिला x, x चा घात 1 x चा घात 1 x चा घात 2 मायनस इथे 2 कॉमन काढले परंतु इथे 2 नाही, याला काय करतो हा 2 चा हाफ 1 2 चा हाफ 1. इथे काहीच कॉमन निघत नाही काही काय का इथे काहीच कॉमन निघत नाही, काहीच कॉमन निघत नाही म्हणजे काय करायचं तर एक कॉमन काढायचं. काय कॉमन काढायचं जिथे काहीच कॉमन नसेल तिथे काय करायचं एक कॉमन काढायचं. काढलं मग कंसामध्ये x मायनस बाहेर काढलं आतलं चेंज करायचं. जर तुम्ही बाहेर मायनस कॉमन काढलं हे काय करायचं मायनस करायचं. बरोबर काय होईल 0 काय होईल 0. हे बघा कंसामधले टर्म सारखे आले पाहिजे, कंसामध्ये टर्म कसे आले पाहिजे सारखे आले पाहिजे. बघा इथे 2x आणि -1 याला एका ब्रॅकेट मध्ये घेऊन टाकायचं आणि इथे 2 वेळेस लिहिलेलं आहे त्याला एका ब्रॅकेट मध्ये टाकायचं. मग दोघांचा गुणाकार काय यायला लागला 0 यायला लागला. म्हणजे दोघांपैकी एक असतं काय आलं पाहिजे 0 असलं पाहिजे. बरोबर आहे पवन, दोघांपैकी एक काय असलं पाहिजे 0 असलं पाहिजे. म्हणजे काय होतं हे 2x - 1 बरोबर 0 घ्या किंवा x - 1/2 बरोबर काय घ्यायचं 0 घ्यायचं. म्हणजे 2x बरोबर काय आहे बाबा हे -1 काय होतं प्लस होतं. बरोबर आहे. किंवा इकडे काय होईल x ची किंमत काढायची मायनस काय करायचं प्लस करायचं प्लस 1/2. x बरोबर काय लागणार त्याला 2 ला भाग द्यायचा 1/2. x ची किंमत 1/2 आली आणि या x ची किंमत पण 1/2 आली. दोघंही मुळे कसे आहेत सारखे करा. हे अवघड आहे का हे अवघड आहे. आता याच्यामध्ये शिष्यवरची गणित मला काय गणित माझ्यावर हे बघू काय आहे ते 6 गणित बघा 6 काय आहे ते 6x - 2x बरोबर. आता पहिली गोष्ट तुम्हाला सांगितलं की कुठल्याही गणित असेल त्याला सामान्य रूपात घेणं गरजेचं आहे. हे सामान्य रूपात आहे का नाही लक्षात ठेवा. जे छेदात आलं त्याला गुणायचं. लक्षात ठेवा जर 2 वेळा छेदात आलं तर कसं लसावी काढायचं. नंबर जर आला असेल ना त्याचं काय करायचं लसावी काढायचं. याच्या आधी प्रश्न होता आपल्या भागिकच्या आपल्या याच्यात भागिकचा जो पहिला धडा होता पहिल्या लक्षात ठेवायमध्ये पहिल्या सरासरीच्यामध्ये 6वा प्रश्न होता बा दुसऱ्यामधला 6वा 1/2 आणि 1/3 आलं काहीतरी त्याचा आपण लसावी काढून केला गुणलं इथे x आलं ना याला सगळ्याला x ला गुणायचं. याला जर x ला गुणलं हे होतं 6x वर्ग. याला x ला गुणलं इथलं x कटून जाईल छेदामधला आणि बरोबर याला x ला गुणलं हे काय होईल 1x. तर 1x काय करायचा इकडे घ्यायचं 6x चा वर्ग त्याची साईड चेंज केली म्हणजे साईड चेंज करायची त्याला -1x -2 बरोबर 0. आता मला आवडेल ह्या a चा आणि c चा गुणाकार करायचा. a आणि c काय sin 2 12 कशी होणार ती -12 होणार. लक्षात ठेवा गुणाकार मायनस आला म्हणजे वजाबाकी झालेली मुळाची. गुणाकार काय आला मायनस म्हणजे मुळाची काय झाली मुळाची वजाबाकी झाली. ठीक आहे मुळाची वजाबाकी झाली. sin 2 किती होतं ते 12 -12 झालं. -12 झालं त्याला काय करता येतात तिचे अवयव काय येतात वेगवेगळे येतात. एक येतं 12 1 12 बेस सकून 12 3 चौक 12 4 चेक 12. आता याच्यापैकी कुठले असे अवयव आहेत ज्याच्यामध्ये इथं वजाबाकी झालेली आहे आणि एक उत्तर येतं. एक उत्तर कोणाचं येतं 4 आणि 3 अशा 3 ते 4 जोड्या लिहायच्या त्याच्यातून अवयव उचलायचे. जर इथं 7 असतं तर 3 आणि 4 घेतला असतं तुम्ही पण गुणाकार प्लस आला असता. गुणाकार प्लस आला असता. इथं जर 11 असतं तर 12 आणि 1 अवयव घेता आले असते तुम्हाला. बरोबर आहे. इथं जर 13 असतं तर 12 आणि 1च घेतला असतं पण बेरीज झाली असते. गुणाकारात चिन्ह सांगतं मुळाच्या अवयव कोणते घ्यायचे. मायनस आलाय म्हणजे दोघांचे चिन्ह वेगवेगळे दोघांचे चिन्ह वेगवेगळे म्हणजे वजाबाकी झालेली. वजाबाकी झाली कोणाची वजाबाकी 1 येते 4 आणि 3 4 येते वजाबाकी 6 आणि 2 घेतला असतं. 11 येते का 12 आणि 1 घेतला असतं. बरोबर आहे. हा तर इथं 1x ला काय नाही तुमचे अवयव काय घ्यायचे 4 आणि 3. उत्तराला काय करायचं बेरजे वजाबाकीमध्ये चिन्ह काय आलेले हिची किंमत काय बीच्या किमतीहून ठरवायचं की याच्यात वजाबाकीचं चिन्ह कोणतं घ्यायचं. हे जर प्लस असतं तर मोठी संख्या प्लस घेतली असते आणि मायनस आणि काय होणार प्लस. काय करायचं त्याला बघा याला काय करायचं -1 1 ला काय द्यायचं
4x प्लस 3x लिहायचं, बाकीचं आहे तिथे ठेवायचं. आता काढा कॉमन. आता दोन जोड्या तयार झाल्या, मग कॉमन काढायचं. इथे किती कॉमन निघतं? सॉरी याला 2 ने भाग जातो बा. त्याचा मसाला किती आहे? 2 ने भाग जातो. याला 2 ने भाग द्यायचं. 2 ने जर भाग दिला तर बे किती 6 बे 6 बरोबर. इथे x वर्ग आहे, कंपल्सरी x कॉमन काढायचं मायनस. इथे 4 च्या किती कॉमन काढलं? 2. बे किती 4 बे 2 4. बघा बे 2 4 झालं x असे दिले. इथे काहीच कॉमन निघत नाही, कारण कंसामध्ये जे आहे तीच इथे पुढे आहे. बरोबर आहे. एक येतं कंसामध्ये बाहेर. ठीक आहे. कंसाच्या बाहेर एका कंसात टाकायचे आणि कंसाच्या आतले हे 2 वेळेस त्याला काय करायचं? 1 तास लिहायचं. काय करता मग याला? दोघांचा गुणाकार 0 आला की दोघं काय असतं? 0. दोघालाही 0 लिहून टाकायचं. 3x - 2 बरोबर 0. 2x बरोबर काय येणार? मायनस आहे. किंवा हे काय येणार? 3x बरोबर 2. लक्षात ठेवा, कुठलंही समीकरण सोडवायचं आयुष्यामध्ये, कुठलंही समीकरण सोडवायचं जे आपल्याकडे दुसऱ्या ते घेऊन टाकायचं. चल मेरे को अकेला रहने का. जो चल आहे चलावर काय करायचं? एकटं सोडायचं. एकटं त्याच्या शेजारी प्लस असेल तर काढून टाकायचं, मायनस करायचं. मायनस असेल काय करायचं? प्लस करायचं. गुणिले असेल तर भागायचं आणि भागिले असेल तर पैक बुडायचं. सोपं नियम, निसर्गाचा नियम आहे. कुठल्याही चलाची किंमत काढायची, त्याच्या सोबतच्या टर्म दुसऱ्या बाजूला घेऊन जायची. लिगली घेऊन जायचं. काय घ्यायला कायदा काय सांगतो? प्लस असेल तर मायनस करा, मायनस असेल तर काय करायचं? प्लस करायचं. मल्टिप्लाय असेल तर काय करायचं? डिवाइड करायचं. डिवाइड असेल तर काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. गुणिले असेल तर भागायचं, भागिले असेल तर बुडायचं. दुसऱ्या साईडला बरं का, इकडून ठीक आहे. याची किंमत काय आहे बाबा? किंमत काय करायची? किंमत x बरोबर आता सांगितलं तुम्हाला काय करायला सांगितलं? काय करायला सांगितलं मी? काय करायला सांगितलं मी? सांगे गुणिले काय करायचं? याला गुणिले याला काय करायचं? भागायचं. x बरोबर काय करायचं? -1/2 येणार. इकडे पण काय केलेले? गुणिले आलेले. याला काय करायचं? भागायचं. काय किती आलं मग? x बरोबर आलं 203, x बरोबर आलं -2. ठीक आहे. उत्तर देऊन द्या.